सामान्य व्यक्ती सिलेंडरच्या लाईन मध्ये येऊन चक्कर चक्कर खाऊन पडायला लागलाय. आता तुम्ही वाढतं पाहिलं की युद्ध चालू आहे. इराणचं युद्ध चालू आहे. पण इराणच्या युद्धादरम्यान जे भारतामध्ये ज्या गोष्टी कमी पडतात ते सर्वात मोठा घात हा गॅसवर झालेला आहे. जे तेल मिळतं, गॅस मिळतं त्याच्यावर, आणि सगळ्यात जास्त तो सामान्य व्यक्ती हा धडपडला गेलेला आहे. सामान्य व्यक्ती सिलेंडरच्या लाईन मध्ये येऊन चक्कर खाऊन पडायला लागलाय. आज युद्ध चालू झाले तरी आपल्या सरकारला एवढी जाणीव नाहीये की भारत सरकार 140 कोटीची संख्या असताना सुद्धा त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी, कोणती सुविधा कोणत्या पद्धतीने उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशी कोणती सरकार योजना सरकारकडे नाहीये. आज सिलेंडरसाठी वन भटकला आपण जातोय आणि आज वेळेवर लोक चुली पेटवून स्वयंपाक करतात. ते कुठेही सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. आज जवळजवळ 1 महिना झालेला आहे. का सरकारच्या आमदारकी किंवा खासदारच्या लोकांमध्ये काय ते लोक चुली पेटवत होते का? त्यांच्या घरी सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात आहे. मग गरीब जनताची रस्त्यावर येण्यापुरता ही सरकार अशा पद्धतीने का वागत आहे? जेव्हा की सरकारचं मुख्य धोरण आहे की आम्हाला मूलभूत हक्क मिळले पाहिजे आणि जेव्हा आमच्यावर कोणत्या अडचणी येतील तेव्हा सरकारने याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. अशा वेळेस आमच्या सामान्य जनतेवर हाल होत आहे. भरपूर लोकांचे आमच्याकडे कंप्लेंट पण आलेले आहेत. लोक आम्हाला म्हणतात, ते विचारतात की आज आमच्यावर अशी परिस्थिती का उपलब्ध होते? तर सरकारी डोळे झाकून बसलेले आहे. सरकारला वाटतं की ते मांजर जे डोळे झाकून दूध पिते की मला कोणीच बघत नाही, परंतु त्या सरकारला पूर्ण जनता बघते. त्यांनी जो काही प्रकार आमच्या बरोबर आता आमच्या सामान्य जनतेबरोबर होतोय हा अत्यंत चुकीचा आहे. मुबलक प्रमाणात जे काही सिलेंडरची उपलब्धता त्यांनीच सुजाता गॅस वगैरे वगैरे गॅसची एजन्सी काढली, गावामध्ये फ्री योजना राबवली. तर योजना फ्री राबवली तर हा फक्त तात्पुरता स्वतःचा अजेंडा म्हणून निवडणुकीसाठी उभा करण्याचा नसून तर आम्हाला जनसामान्यांना आमच्या सुविधा उपलब्ध मुबलक प्रमाणात असाव्यात एवढीच आमची मागणी आहे. की आम्हाला सिलेंडर उपलब्ध होत नाही. आमच्या आयाबाया ज्या आहेत त्या आज चुलीवर अगदी रॉकेल सुद्धा भेटत नाही. राशन दुकानातून रॉकेल गायब केलेला आहे. रॉकेल सुद्धा तिथे भेटत नाही. चुली पेटवण्याचे दिवस आलेत. लाकडं तोडू शकत नाही, झाडं तोडू शकत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टीत आमच्या पोटावर डायरेक्ट घात होतोय आणि तो होता कामा नये. यासाठी आजचं हे मोठं आंदोलन आम्ही घेतलेलं आहे. महागाई देखील वाढत चाललेली आहे. या युद्धाचा परिणाम होतोय. हो, याची जबाबदारी कुणी घ्यावी? सरकारने घ्यावी. सरकारने तशा नोकऱ्या ठेवलेल्याच नाहीयेत. महागाई जर वाढत असेल तर प्रत्येक गोष्टीचा नोकरीमध्ये रेट वाढले पाहिजे, आमचे पगारी वाढ झाल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टीकडे सरकारने दुर्लक्ष करत आहे. सरकार का लक्ष देत नाहीये की भरपूर तरुण हा शिकलेला आहे, त्यांना नोकरी सुविधा उपलब्ध होत नाहीये. आज ज्या बायका प्रमाणात म्हणजे सामान्य जनता तिथे मार खाल्ली जाते. मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्ग बाजूला राहतो, पण सामान्य जो रोज घर जाऊन काम करणारा किंवा छोट्या पदावर काम करणारा नोकरीवर असेल तोच इथे मार खातोय. महागाई वाढली तर महागाई वाढवली कोण? रेशो कोणी वाढवलाय? आणि ज्या पद्धतीने जर महागाई वाढत त्या पद्धतीने सरकारने लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणं पण गरजेचं आहे ना. आता काय भूमिका आहे तुमची? तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे. आम्ही सरकारला आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून हे दाखवून देतोय की सामान्य जनता आज भरकटली गेलेली आहे. तुम्ही सिलेंडर उपलब्ध न केल्यामुळे आतापर्यंत एवढा जो त्रास होत आहे, आमच्यासाठी तुमची जी जबाबदारी आहे, सरकारने जे 5-5 वर्षाचं जे तुम्ही राजकारण करता की आमची जबाबदारी घेण्याचा, तर ती जबाबदारी आता तुमचं सरकार आहे, ती जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी त्यांची आहे. हे त्यांना आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमाने दाखवून देतो की सिलेंडरचा जो तुटवडा झालेला आहे तो तुम्ही भरून काढा. नरेंद्र